तुम्हाला जग ज्याला म्हणतं की तुम्ही कोण आहात, मराठी माणूस आहात. मराठी माणूस आहात म्हणजे कोण आहात? मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून तुम्ही मराठी माणूस आहात. मी काय काय व्हिडिओज बघतो, अनेक लोक काही काही भांडण चालू असतात, मारामार चालू असतात, आणि आपलेच मराठी हिंदीमध्ये बोलत असतात. हिंदी मत बोलना, हिंदी मत. अरे मग तू काय करतोय? जा दक्षिणेकडे बघा, तामिळनाडू बघा, आंध्र प्रदेश बघा, केरला बघा, लांब कशाला गुजरात बघा. प्रत्येक राज्य आपलं अस्तित्व टिकवणे, प्रत्येक राज्य आपली भाषा टिकवणे. आमच्याकडचे आमदार खासदार काही नाही, दुसरं काही नाही, कंत्राटदार, पैसे, रोज एवढंच सुरू आहे फक्त. महाराष्ट्र विकायला काढलाय. आज मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी ड्रग्ज विकले जात आहेत. शाळांमध्ये ड्रग्ज जात आहेत, कॉलेजमध्ये ड्रग्ज जात आहेत. तरुण तरुणी सगळे व्यसनाधीन होत आहेत ड्रग्सच्या आहारी लागून. काय करणार आहोत काय महाराष्ट्राचा? पण ग्रामीण भागामध्ये प्रगती होत नाही. ग्रामीण भागातली माझी मुलं मुली आज इथे शहरामध्ये येतात, शहरं बकाला पडलेली आहेत, शहरामध्ये ड्रग्ज मिळत आहेत, लहान लहान मुली आणि लहान लहान मुलं पळवली जात आहेत. माझ्याकडे तर एक आकडा आहे, नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यातल्या 36 दिवसांमध्ये, गेल्या आता नोव्हेंबर डिसेंबरच्या या 36 दिवसांमध्ये केवळ मुंबईमध्ये 82 मुलं बेपत्ता झाली. जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात तब्बल 499 मुलांच्या अपहरणाच्या घटना नोंदवण्यात आल्या. त्यातली 41 मुले अद्याप बेपत्ता आहेत. 458 पोलिसांनी, आमचे पोलीस, मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस हे सक्षम आहेत. म्हणून त्या आई वडिलांना त्यांची मुलं मिळाली. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी, हे मी तुम्हाला विधानसभेतलं सांगतोय आकडे, विधानसभेमध्ये आत्ता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेले आकडे सांगतोय तुम्हाला. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 4,500 ते 5,500 मुले बेपत्ता होतात. काय होत असेल त्यांच्या आई वडिलांना? 4,500 ते 5,500 मुलं बेपत्ता होता. हा महाराष्ट्र, असा होता महाराष्ट्र. ...2022 मध्ये 5,398 आणि 2023 मध्ये 4,619 प्रकरणे नोंदवली गेली. या प्रकरणांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक दिसते. मुंबई हे सर्वाधिक प्रभावित शहर असून येथे दरवर्षी सुमारे 2,000 पेक्षा जास्त मुले बेपत्ता होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात विधानसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार. हे कोणती शहर म्हणायची हो? कोणतं राज्य म्हणायचं? तुमच्या भाषेची हमी नाही, तुमची हमी नाही, तुमच्या पोराबाळांची हमी नाही, कशाचीही हमी नाही. अशी कुठचीही हमी नसलेलं हे या राज्यामध्ये तुम्ही राहताय आणि म्हणायचं आम्ही शिवरायांच्या राज्यात राहतो. हवे होते असते, विधानसभेत जाऊन कापून काढले असते. पण आम्हाला माहितीच नाही. राज ठाकरे जेव्हा सांगणार आकडे त्यावेळेला आम्हाला कळणार, कारण आम्ही कशात गुंतलोय? आम्ही इंस्टाग्राममध्ये गुंतलोय. आम्हाला कशाची पडलीच नाहीये. आम्ही आमची संपूर्णपणे ओळख विसरून गेलेलो आहोत. मी आज एक मुद्दा म्हणून एक गोष्ट तुमच्यासाठी आणलेली आहे. मी बोलीनच, पण त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणत्या भूमीत जन्माला आलात, तुम्ही कोणाचे वारस आहात. मी नेहमी सांगतो ना, हा महाराष्ट्र दरवेळेला देशाला दिशा दाखवत आला.
या हिंद प्रांताला दिशा दाखवत आला, त्या महाराष्ट्राकडे कधीतरी तुम्ही नीट जवळून पाहिलेत का की या महाराष्ट्राची नेमकी क्षमता तरी काय आहे? हजारो माणसं आहेत. मी थोडक्यात काही माणसं तुमच्या समोर आणलीत. फक्त महाराष्ट्राची तुम्ही फक्त परंपरा, महाराष्ट्राचा फक्त इतिहास फक्त तुम्ही फक्त बघून घ्या. मी फक्त तुमच्यासमोर नावं वाचणार आहे. ही नावं माझं भाषण संपल्यानंतर तुम्ही कदाचित त्या युट्यूबवर जा. मुद्दामून सांगतो, युट्यूब बघा, कारण त्याच्यावरती चांगली माहिती असते, त्याच्यावरती चांगल्या डॉक्युमेंटरीज असतात, जगाची माहिती मिळते. इंस्टाग्राम नको. मी तुम्हाला आता फक्त काही माणसं तुम्हाला समोर वाचून दाखवणार आहेत जे आपण विसरलेलो आहोत. आपल्या महाराष्ट्राची ताकद आपण विसरलेलो आहोत. हा महाराष्ट्र असा का? या महाराष्ट्रामध्ये, या बाहेरच्या प्रांतांमधून लोक इथे का येतात? या महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्राची भूमी ही कोणी मशागत केली? हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडला कसा? मला असं वाटतं ही फक्त नावं तुमच्यासमोर मी पटापटा पटापटा वाचतो, तुमच्या अंदाज लक्षात येईल की आपण कोण आहोत ते. पहिली संत परंपरा दिसतंय का तुम्हाला? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ. इतिहास आमच्या जिजाऊ साहेब, या देशामधली पहिली बंडखोर स्त्री, पहिली बंडखोर स्त्री, ज्या स्त्रीने, ज्या आईने स्वतःच्या वडिलांना विचारलं होतं की दुसऱ्यांकडे कशाला चाकरी करता. स्वतःच्या नवऱ्याला विचारलं, स्वतःचं राज्य निर्माण करा, दुसऱ्याकडे कशाला जाता. आणि मग एक सूर्य जन्माला दिला.